नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रोलॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे UDCPR मधील बेसमेंट आणि रॅम्पबाबत. आता एखादी अपार्टमेंटची इमारत होते अथवा एखादा कमर्शियल कॉम्प्लेक्स होतो, तर तिथल्या पार्किंगची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी बेसमेंट ही घ्यावी लागतात. आता हे जे बेसमेंट आहे, तर UDCPRमध्ये या बेसमेंटच्या बाबतीत एक मेजर चेंज त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे UDCPR येण्यापूर्वी बेसमेंटचा वापर स्टोरेज अथवा गोडाऊनसाठी होत असेल तर तो FSI फ्री होता. परंतु आत्ता या UDCPRमध्ये पार्किंग व्यतिरिक्त बेसमेंटचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी जर होत असेल तर तो FSIमध्ये झाला जातो. आता पार्किंगसाठी आपल्याला मल्टी लेवल बेसमेंट्स ही घेता येतात. तर त्यामध्ये जे फर्स्ट लेवलचं जे बेसमेंट आहे त्या ठिकाणी जर लाईट आणि व्हेंटिलेशनची जर प्रोव्हिजन होत असेल तर त्याचा वापर आपल्याला कमर्शियलसाठी सुद्धा करता येतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण शॉपिंग सेंटर वगैरे घेऊ शकतो. आता बेसमेंटच्या स्लॅबची हाईट ही बीम बॉटमला 2.4 मीटर घ्यावी लागते आणि ही जी बेसमेंट आहे ही आपल्याला मार्जिनल स्पेसमध्ये एक्सटेंडसुद्धा करता येतात. म्हणजे प्लॉट बाउंड्रीपासून 1.5 मीटर अंतर सोडून ही बेसमेंट आपल्याला मार्जिनल स्पेसमध्ये एक्सटेंड करता येतात. फक्त त्याचा जो टॉप स्लॅब आहे तो फ्लश विथ ग्राउंड लेवल पाहिजे. आता आपण रॅम्पविषयी पाहू. आता लोअर लेवल बेसमेंट आणि अपर फ्लोअर पार्किंगसाठी आपल्याला रॅम्प ही घ्यावी लागतात. आता रॅम्प घेत असताना आपल्या प्लॉटचा एरिया जर 1000 चौरस मीटरपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी 3 मीटर रुंदीचा एक रॅम्प अथवा रॅम्पच्या ऐवजी त्या ठिकाणी 2 कार लिफ्ट अलाउड केलेले आहेत. आणि प्लॉटचा एरिया जर 1000 चौरस मीटर ते 2000 चौरस मीटरपर्यंत जर असेल तर त्या ठिकाणी 6 मीटर रुंदीचा एक रॅम्प अथवा इथे देखील रॅम्पच्या ऐवजी 2 कार लिफ्ट आपण घेऊ शकतो. आणि प्लॉटचा एरिया जर 2000 चौरस मीटरपेक्षा जर अधिक असेल तर मात्र त्या ठिकाणी 3 मीटर रुंदीचे 2 रॅम्प ॲट अपोजिट एंड अथवा 6 मीटर रुंदीचा एक रॅम्प हा घ्यावा लागेल. आणि या ठिकाणी कार लिफ्ट हे ऑप्शनल आहेत. म्हणजे रॅम्प हे घ्यावेच लागतील आणि कार लिफ्टच्या बाबतीत इफ डिझायर असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हा जो रॅम्प आहे हा आपण मार्जिनल स्पेसमध्ये घेऊ शकतो. जर आपली बिल्डिंग नॉन स्पेशल जर असेल तर मार्जिनल स्पेसमध्ये आपल्याला हा रॅम्प घेता येतो. आणि आपली बिल्डिंग जर स्पेशल बिल्डिंग असेल तर इथं मात्र फायर फायटिंग इक्विपमेंट्स व्हेकल्सच्या सर्क्युलेशनसाठी म्हणून 6 मीटर अंतर सोडून हा रॅम्प आपल्याला मार्जिनल स्पेसमध्ये घेता येतो. आता रॅम्पचा जो स्लोप आहे तो फ्लायओव्हरप्रमाणे ॲज युजल 1:10 ठेवावा लागतो. आणि काही स्पेसिफिक कंडिशनमध्ये हा जो स्लोप आहे हा स्लोप थोडासा स्टीफर म्हणजे 1:8 सुद्धा त्या ठिकाणी अलाउ केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोलॅब या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि UDCPRच्या पुढील भागामध्ये म्हणजे 6व्या आणि अखेरच्या भागामध्ये आपण TDR बद्दलची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.